माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोत्यांनो, आज विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात व्यवसाय प्रशिक्षणातून रोजगाराच्या संधी याविषयी प्राध्यापिका पल्लवी उमेकर शिंदे यांच्याशी अवंती मोरे यांनी साधलेला संवाद ऐकूयात. भाग पहिला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. नमस्कार श्रोते हो. आजच्या नमस्कार अमरावती या कार्यक्रमात मी आपले रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या बदलत्या काळात शिक्षणासोबतच कौशल्य आणि व्यावसायिक प्रशिक्षणाचं महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. बेरोजगारी ही आपल्या समाजासमोरची एक महत्त्वाची समस्या असली तरी योग्य कौशल्य विकास आणि व्यवसाय प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक नव्या संधी निर्माण होत आहेत. शासनाच्या विविध योजना, कौशल्य विकास उपक्रम आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम यामुळे अनेक युवक युवती आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनत आहेत. तर श्रोते हो, आज आपण व्यवसाय प्रशिक्षणातून रोजगाराच्या संधी या महत्त्वपूर्ण विषयावर बातचीत करण्यासाठी आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओत आज आमंत्रित केलंय प्राध्यापक पल्लवी उमेकर शिंदे यांना. या स्वामी सतरामदास ज्युनियर कॉलेज दस्तूरनगर अमरावती इथं फूड टेक्नॉलॉजी विभाग HSC व्होकेशनल या ठिकाणी कार्यरत आहेत. मॅडम, आपल्या आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओत खूप स्वागत. थँक्यू, धन्यवाद. चला तर मग श्रोते हो, मॅडमच्या अनुभवातून आणि मार्गदर्शनातून आपण जाणून घेऊयात व्यवसाय प्रशिक्षणाचं महत्त्व काय आहे, उपलब्ध संधी कुठल्या आहेत आणि रोजगाराच्या वाटा कुठल्या उपलब्ध होऊ शकतात त्याविषयी. मॅडम, सगळ्यात पहिले मला आपल्याला विचारायचं आहे, फूड टेक्नॉलॉजी विभाग HSC व्होकेशनल विभागाशी संलग्नित आहात आणि तिथे कार्य करत आहात. तर आपल्या संस्थेची आणि आपण राबवत असलेल्या व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमांची थोडक्यात आम्हाला माहिती करून द्याल का? मी स्वामी सतरामदास महाविद्यालयात फुल टाईम लेक्चरर म्हणून कार्यरत आहे आणि फूड टेक्नॉलॉजी हा विषय व्होकेशनल जे ट्रेड्स असतात त्याच्या अंतर्गत हा एक ट्रेड आहे फूड टेक्नॉलॉजीचा. आणि फूड टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला यामध्ये अन्न जी प्रक्रिया किंवा अन्न तंत्रज्ञान जे आहे हा विषय अन्न तंत्रज्ञानाशी संबंधित आहे आणि अन्न तंत्रज्ञान कसं कसं विकसित झालेलं आहे याचा पूर्ण सिलेबस आम्हाला असतं. आणि त्यामध्ये फूड सायन्स पासून विविध जे फूड प्रोडक्ट्स आहेत आज मार्केटमध्ये उपलब्ध, फूड इंडस्ट्रीज आहे त्याची उभारणी, त्याला लागणारे सगळे बेसिक नीड्स काय आहेत. सोबतच तुम्हाला जसं आता आमचे जे विषय असतात, जो विषय आहे हा मुख्यतः तुमचा खाद्यपदार्थांच्या उद्योगाशी संबंधित आहे. आणि यामध्ये तुम्हाला जसं बेकरी तंत्रज्ञान, आज अद्ययावत बेकरी तंत्रज्ञान झालेलं आहे, त्याच्यानंतर पाककला तंत्रज्ञान खूप अद्ययावत झालेलं आहे. आज आपल्याला हजारो प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आहेत, खाद्यपदार्थ आहेत आपले, तयार कसे होतात, याचं सेटअप कसं करावं, त्याला लागणाऱ्या रिक्वायरमेंट्स कोणत्या कोणत्या गरजा आहेत आणि याचं सगळं ज्ञान मुलांना त्याच्यातनं मिळत असतं. त्यांचं कौशल्य त्यातून आम्ही विकसित करतो. मॅडम, आता आपण म्हणतो की तरुणांचा देश भारत आहे आणि आजची समस्या आहे की सगळ्यांना असं वाटतं की आम्हाला गव्हर्नमेंट जॉब लागला पाहिजे, सरकारी नोकरी लागली पाहिजे, पण सरकारी नोकरीचा एक आकडा ठरलेला आहे आणि त्या मानाने लोकसंख्या जास्त आहे. तर स्वाभाविकच सगळ्यांनाच तिथे नंबर लागेल असं नाहीये. तर यावेळी मुद्दा असा उपस्थित होतो, निर्माण होतो की बाकीच्यांनी करायचं काय, मग त्यांना व्यवसायाच्या संधी काय आहेत, रोजगाराच्या नवीन संधी काय आहेत. या अनुषंगाने मला आपल्याला विचारायचं आहे की व्यवसाय प्रशिक्षणाचं या अनुषंगाने महत्त्व काय. जेव्हा रोजगाराची गोष्ट येते त्यावेळी व्यवसाय प्रशिक्षणाचं महत्त्व काय अधोरेखित होतं, काय सांगाल आपण? व्यवसाय प्रशिक्षण ही आजच्या काळाची गरज झालेली आहे. कारण की कॉम्पिटिशन वाढलेली आहे आणि जे चालत आलेला ट्रेड आहे की डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, PA व्हा किंवा आणि वेगवेगळ्या विविध जे प्रोफेशनल कोर्सेस आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही शिका आणि त्यातनं तुम्ही तुमचे सेटअप्स करा. उच्च शिक्षण जे झालं आहे ते अतिशय महागडं झालेलं आहे. सर्वसामान्य जे कुटुंब आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांच्या आवाक्याभरचं झालेलं आहे आणि त्याच्यासाठी आज आपण पाहतोय की स्पर्धेचं तर युग आहेच,
पण त्यातही आता इतकी भरमाट झालेली आहे की सगळीकडे सॅच्युरेशन होत आलेलं आहे. हो. सॅच्युरेशन प्रत्येक क्षेत्रात झालेलं आहे, प्रत्येक कोर्सेसमध्ये झालं आहे आणि आवाक्याबाहेरचे प्रचंड खर्च. पालकांना एक आव्हान झालेलं आहे की मुलाला, आणि कन्फ्युजन पण झालेलं आहे की मुलांना नेमकं कोणतं क्षेत्र द्यायचं की ज्याच्यातनं ते समोर जाऊन पुढे व्यवस्थित जीवनात भविष्यात त्यांच्या सेटल्ड होतील. आता एम्स ठरलेले असतात, इंजिनियर होतो, डॉक्टर होतो. आपण आज पाहतो की 10वी नंतरच त्या मुलावर प्रचंड बोजा, एक ताण निर्माण झालेला. 11वी पासूनच तुम्हाला 12वीचं शिक्षणाचा तुमच्या ट्युशन्स, IIT ला जायचं आहे किंवा एक ॲम्बिशन ठरलेले असतात. पण प्रत्येक जण त्यामध्ये खरा नाही उतरत. कालांतराने काय होतं की मुलगा त्याच्यात कॉपरेट नाही करू शकला तर त्याला आतून एक वेगळं डिप्रेशन होतं आणि मग आपण आईवडिलांच्या त्या रिक्वायरमेंट्स फुलफिल नाही करू शकत, इच्छा किंवा करिअर संबंधी आपण समोर नाही जाऊ शकून राहिलो, कुठेतरी एक गिल्टी फील होतं किंवा त्यामुळे एक डिप्रेशन वेगळं आल्यासारखं होतं. तर ह्या अशा स्पर्धात्मक युगात की कुठे नोकऱ्यांना लिमिटेशन्स आहेत, तुम्हाला इतरत्र ज्या नोकऱ्या करायच्या आहे कंपनीजमध्ये वगैरे वेगवेगळ्या, तुम्हाला कौशल्याधिष्ठित शिक्षण आहे ते घ्यावंच लागतं. प्लस तुम्हाला यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांवर, नोकऱ्यांवर डिपेंड राहण्यापेक्षा कधीही तुम्ही असं स्वतःचं एक कौशल्य विकसित केलं की एक व्यवसाय प्रशिक्षण अशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःचं जे कौशल्य वापरून घेत गेले तर निश्चितच तुम्हाला स्वतःचा एक स्वयंरोजगार थाटण्यामध्ये किंवा स्वयंरोजगार करून तुम्ही त्याच्यामध्ये समोर जाऊ शकता, आयुष्यात सेट होऊ शकता, तुम्ही एक उद्योजक बनू शकता सक्सेसफुल. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये मी तर म्हणते की कौशल्य असतंच, कोणता ना कोणतं कौशल्य दडलेलं असतं. जेव्हा तुम्ही त्याला वाट मिळेल तेव्हा ते त्या दिशेने प्रोग्रेस करतं, प्रगती करू शकतं आणि त्या शिक्षणातनं मग तो एक जे कौशल्य त्याचं विकसित झालं. आता कोणी जसं पेंटिंग्स चांगलं करतं, कोणी म्युझिकमध्ये चांगलं असतं, कोणी हस्तकला खूप चांगलं करू शकतं, कोणी कुकिंग चांगलं करू शकतं. ह्या क्षेत्रातनं कसं आहे, बरेचसे असे जे विविध कोर्सेस आहेत, शिक्षणाच्या ज्या पदवी किंवा पदविका आहेत, तर त्याच्यातनं तुम्ही ते शिक्षण घेऊनही समोर तुमचं सेटअप स्वतः करू शकता. अरे वा. म्हणजे एकूण असं सांगायला आपण गेलं तर कौशल्य प्रत्येकामध्ये असतं, फक्त ती जाणीव व्हायला पाहिजे की आपल्याकडे काय कौशल्य आहे. आणि व्यवसाय प्रशिक्षण एखादी जी संस्था आहे जी त्याचं प्रशिक्षण देते ती करते काय की तुमच्याकडे जे उपजत कौशल्य आहे त्याला पॉलिशिंगचं काम करते, शास्त्रोक्त त्याला बनवते. स्पर्धेत टिकण्यासाठीचं जे कौशल्य आणखीन एक वेगळं लागतं ते आपल्या संस्थेमार्फत वगैरे आपण तसं पुरवलं जातं, जे अभ्यासक्रमातनं आपण सांगतो तर ते त्याच्यातनं पुरवलं जातं. मॅडम, आता आपण महत्व काय हे जाणून घेतलंय, पण मला आता नेमकेपणाने हे पण आपल्याकडनं जाणून घ्यायचं की व्यवसाय प्रशिक्षण म्हणजे नेमकं काय, हा सगळ्यांना प्रश्न पडतो. म्हणजे जे पालक आहेत तर काय असेल नेमकं व्यवसाय आणि प्रशिक्षण? बरंचसं थोडंसं अवेअरनेस कमी आहे ऍक्च्युली. सगळ्यांना आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या 3 फॅकल्टीजच्या वरती ठीक आहे, वोकेशनल्समध्ये वोकेशनल सब्जेक्ट आम्ही घेतो, पण ऍक्च्युअली जे ट्रेड्स आहेत जसं ITI जे आहे हे कौशल्य विकास आणि व्यवसाय प्रशिक्षण यासाठी तुम्हाला सगळ्या आपल्या विविध शहरांमध्ये ITIs आहे. आजकाल ITIमध्ये जे ट्रेड्स आहे ते पूर्णपणे त्या मुलाचं ते कौशल्य विकसित होऊन भरपूर जॉब्स आहे आणि त्याचे जे ट्रेड्स आहेत जसं आता HSC वोकेशनल हेच या ट्रेड्स मधूनच तुम्हाला 11वी 12वी करता येतं आणि 12वी झाल्यानंतर तुम्हाला अशा करिअर ओरिएंटेड कोर्सेस आहे विविध, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जाता येऊन तुमचं कौशल्य विकासाचे जे कोर्सेस आहेत ते करून तुम्हाला स्वतःचा रोजगार सेट करता येतो. मॅडम, आता यानंतर मला सांगा की युवकांसाठी व्यवसाय प्रशिक्षण आवश्यक आहे का, काय वाटतं आपल्याला? हो, व्यवसाय प्रशिक्षण ही आज काळाचीच गरज झालेली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक तरुणाला मी असं म्हणेल की तुम्ही जे शिक्षण घेत आहे, तुम्ही जे डिग्रीज घेत आहे ते त्यासोबतच तुम्ही कौशल्य विकासाचा जो विषय आहे तो सुद्धा तुम्ही केला पाहिजे. तुम्हाला एक सप्लिमेंटरी आज खूप आवश्यक आहे, काही ना काही कोणत्या विषयात तुमचं एक कौशल्य असणं, त्यामध्ये जाऊन तुम्ही एक व्यवसाय सेटअप करू शकता आणि त्यातलं पूर्ण ज्ञान घेऊन तुम्ही तुमचं पुढे भविष्य घडवू शकता आणि करिअर सेट करू शकता. म्हणजे आता आपलं सरकार पण म्हणत आहे, माननीय पंतप्रधान पण म्हणतायत की तुम्ही कौशल्याला महत्व द्या, कौशल्य कुठेच वाया जात नाही. आणि साधारण आपले जुने लोकच म्हणायचे त्याच्याकडे कौशल्य आहे, तो कधीच उपाशी राहत नाही. म्हणजे अगदी तुमच्याकडे छान मेहंदी काढण्याचं कौशल्य असलं तरी त्याच्यात तो रोजगार येऊ शकतो. नमस्कार अमरावती या कार्यक्रमात खूप स्वागत. आणि आज व्यवसाय प्रशिक्षणातून रोजगाराच्या संधी या विषयावर आज आपण बोलत आहोत. या विषयावर बोलण्यासाठी आपण आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय प्राध्यापक पल्लवी उमेकर शिंदे यांना, ज्या स्वामी सतरामदास ज्युनियर कॉलेज दस्तूरनगर अमरावती फूड टेक्नॉलॉजी विभाग HSC व्होकेशनल इथं कार्यरत आहेत. मॅडम, व्यवसाय प्रशिक्षण घेतल्यानंतर कोणत्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी आपल्या तरुणांना, युवकांना
प्राप्त होऊ शकतात. काय सांगाल आपण याविषयी? व्यवसाय प्रशिक्षणमधून तुम्हाला जे काही व्यवसाय उभारता येतील असे जे काही आपले विषय आहेत, जसं आमचं फूड प्रॉडक्ट्स टेक्नॉलॉजी झालं, त्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी आहे, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी आहे आणि मार्केटिंग आहे, डिजिटल मार्केटिंग आहे. भारत सरकारचं वेगळं मंत्रालयातला विभाग आहे आपला, महाराष्ट्र शासनाचा, पण तर सगळीकडे जे कौशल्य विकास विभाग जो आहे आपला, त्याच्या अंतर्गत वेगवेगळे कोर्सेस तर भरपूर सुरू झाले आहेत. त्यामध्ये माननीय पंतप्रधानांनी जे घोषणा केलेली आहे मेक इन इंडिया, मेक इन इंडियाचा मूळ उद्देशच हा आहे की तुम्ही उद्योजक बना, नोकऱ्या देणारे बना. म्हणून प्रत्येकाने उद्योजक व्हावं, स्वतःच्या एक स्किल डेव्हलपमेंट करून उद्योग तुम्ही त्याच्यातनं सेटअप करताय. आजही किती सारे मुलं इंजिनियर वगैरे होतात आहे, पण काही एक छोट्या मोठ्या स्किल्सवर त्यांनी स्वतःचे बिझनेसेस पण सेटअप केलेले आहेत नोकरी करण्यापेक्षा. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. त्याच्या व्यतिरिक्त चौथी जी आहे ती HSC व्होकेशनल ही जी आहे, बायफोकल व्होकेशनल. बायफोकलमध्ये आपल्याला एक सब्जेक्ट तो त्याऐवजी घेता येतो. समजा आपल्याला मॅथ्स सोडायचं असेल किंवा काही, त्याऐवजी आपल्याला हा जो एक स्कोरिंग विषय असतो तो घेता येतो. तसंच HSC व्होकेशनलमध्ये जो आहे याच्यामध्ये 60% तुमचं प्रॅक्टिकल बेस्ड नॉलेज असतं आणि 40% तुम्हाला थेअरीमध्ये जावं लागतं. जपान झालं, चायना झालं की जर्मनी, विदेशात हे जे शिक्षण दिलं जातं हे 60% तुमचं प्रॅक्टिकल बेस्ड जास्त असतं. आणि हे प्रगत देश याच्याचमुळे आहे. जसं जपानला आपल्याला माहिती आहे किती प्रगत तंत्रज्ञान आहे, चायनामध्ये किती प्रगत तंत्रज्ञान आहे. ते पुस्तकी शिक्षणापेक्षा तुम्हाला जे कौशल्य विकासावर त्यांचा भर आहे. आणि म्हणून नुसते डिग्र्यांचे कागद आपण जमा करण्यापेक्षा हे जे कौशल्य विकासाचे जे विषय आहे हे जर घेऊन आपण समोर गेलो, सगळ्या अशा क्षेत्रांमध्ये जाऊ शकता की तुम्हाला त्यामधनं करिअरच्या भरपूर संधी आहेत आणि ज्याच्यातनं तुम्हाला इन्स्टंट रोजगार मिळतील किंवा तुम्ही स्वतःचा एक इन्स्टंट रोजगार, तुमचा स्वतःचा रोजगार सेटअप करू शकाल. तर याच्यामध्ये तुम्हाला बीवोक जो डिग्री कोर्स झालेला आहे, तर याच्यामध्ये अमरावती विद्यापीठात पण मी स्पेशली आता अमरावतीसाठी मुद्दा म्हणून सांगेल, तर विद्यापीठाअंतर्गत विविध कॉलेजेसमध्ये विविध बीवोकचे बॅचलर ऑफ व्होकेशनल एज्युकेशन हा एक नवीन डिग्री कोर्स जो सुरू झाला आहे. त्याच्यात अनेक चांगले चांगले विषय आहेत. जसं मी तुम्हाला सांगते की BSc हॉटेल मॅनेजमेंट, एक BSc हॉटेल मॅनेजमेंट जे आहे ते फक्त मुंबई आणि पुण्याला आहे. सध्या तुम्ही याच्यात डिग्री घेऊन पुढे तुम्हाला तिथूनच कॅम्पस इंटरव्ह्यूजमधनं मोठ्या मोठ्या हॉटेल्सला चांगला जॉब्सही मिळतात. तुम्हाला त्याच्यातनं जे नॉलेज मिळतं त्याच्यातनं तुम्ही स्वतःचं सेटअप करू शकता शासनाच्या विविध योजनांद्वारे. त्यानंतर अमरावती विद्यापीठातले जे आहे याच्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे, ग्राफिक्स आहे, ॲनिमेशन आहे, जर्नालिझम आहे. हे विषय तुम्ही बीवोक मध्ये घेऊ शकता बॅचलर ऑफ व्होकेशनल एज्युकेशन मध्ये. त्यानंतर हेल्थ केअर आणि पॅरामेडिकल, यातून तुम्ही मेडिकल लॅब टेक्निशियन. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, बीवोक ॲग्रिकल्चर, बीवोक फॉरेन्सिक सायन्स. हे विषय नवीन तर आहेतच पण अतिशय सध्याची आवश्यकता असलेले, आणि यामधून तुम्ही जर पदवी घेत असाल, फॉरेन्सिक सायन्स वगैरे हॉस्पिटल्ससाठी तुमचे हे जॉब्स तयारच असतात. त्यानंतर फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी मध्ये तुम्ही तुमचा स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करू शकता. बीवोक मेडिकल इक्विपमेंट्स टेक्नॉलॉजी हा एक कोर्स आहे. अशा प्रकारचे बीवोक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, नर्सरी मॅनेजमेंट, नंतर हेल्थ केअर, हे सगळे कोर्सेस तुम्ही बीवोकच्या अंतर्गत करू शकता. फूड प्रोसेसिंगला सगळ्यात जास्त डिमांड याच्यासाठी आहे, कारण की फूड इंडस्ट्री आहे. फूड इंडस्ट्रीमध्ये जी मॅनपॉवर लागते आहे, फूड हा विषय म्हणजे आपला अन्न हा पहिली गरज आहे. आणि मार्केटमध्ये हजारो प्रोडक्ट्स फूड्सचे आपण पाहतो. साधा आपण मोठ्या स्टोर्सला, डिपार्टमेंटला गेलो तर आपल्याला अनेक प्रकारचा एकच जो प्रोडक्ट आहे तो किती साऱ्या कंपनीजचा दिसतोय. तर आपण जेव्हा आता हे रोजचं शॉपिंग करतो तेव्हा आपल्याला माहीतच आहे फूड प्रोसेसिंग किंवा फूड टेक्नॉलॉजीचे जे विषय आहेत हे जर तुम्ही जेव्हा घेऊन पुढे शिकता, तुम्हाला नक्कीच तिथे वाव आहे. आणि याच्यासोबतच तुम्ही स्वतः कुठे जॉब्स पण करू शकता आणि स्वतःचा सेटअप पण करू शकता. मॅडम, आता याच अनुषंगाने मला आपल्याला विचारायचं आहे की आता आपण म्हणालात आपण याच्यातनं व्यवसाय पण करू शकतो आणि जॉब्स पण करू शकतो. मग हा एक संभ्रम आपल्या श्रोत्यांच्या मनात नक्कीच येऊ शकतो की आपण आता व्यवसाय प्रशिक्षणातनं रोजगाराच्या संधी म्हणतो आहे. बरोबर. तर मग व्यवसाय प्रशिक्षण कशासाठी? तर फक्त व्यवसाय करण्यासाठीच आहे का,
की गव्हर्नमेंट जॉब्स पण हो, ह्याच्यातनं मिळू शकतात आपल्याला. हो, हो. तर ही शंका मला असं वाटतं की निश्चित पालकांच्या मनात आणि आपल्या जे तरुण मित्र आहेत त्यांच्याही मनात येईल. तर त्याविषयी जरा सांगा ना. आफ्टर 12th हे जे कोर्सेस आहे BVOC, बॅचलर ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, तर याच्यामध्ये जे विषय मी आता सांगितले तुम्हाला, त्यातून तुम्ही शासनाच्या ज्या काही जागा निघतात आहे किंवा सरकारी नोकऱ्या असतात त्याच्या म्हणजे उदाहरणार्थ मी जसं सांगेल की फूड प्रॉडक्ट्स टेक्नॉलॉजी माझं जे आहे विषय, त्याच्यामध्ये न्यूट्रिशनचा पण अभ्यास असतो, फूड सायन्सचा पण असतो, आरोग्य आणि आहार हे पण विषय असतात, पोषण आहार विभाग झाला, त्यामध्ये तुम्हाला जे काही विविध शासनाचे पोस्ट असतात तर त्याच्यामध्ये तुम्ही इलिजिबल होता. फूड इन्स्पेक्टर म्हणून एक अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या काही जागा आहे. फूड इन्स्पेक्टर म्हणून ज्या शासनाच्या एक्झाम्स होत राहतात. प्रत्येक सरकारी नोकरीला तुम्हाला परीक्षा द्यावी लागते. परीक्षा देताना तुम्हाला डिग्री तुमची फुलफिल पाहिजे. स्पेशली तुम्ही त्या संबंधित विषयाशी जर फुलफिल असेल तुमचं, तर तुम्हाला जास्त इझी जातं, ती परीक्षा देणं जास्त सोपं जातं. म्हणून जसं आता फूड इन्स्पेक्टर झालं तर फूड इन्स्पेक्टरसाठी तुम्हाला हे पण नॉलेज तुम्हाला ऑलरेडी तुमचा बेस होऊन गेलेलं असतं. तुम्हाला त्या एक्झाम्स तुम्ही चांगल्या पद्धतीने पास आउट होऊन तुमचं तिथे सिलेक्शन होऊ शकतं. अंगणवाडी सेविका आहे, महिला आणि बालकल्याण विभाग आहे, यामध्ये तुमच्या पोस्ट असतात. जसं फॉरेन्सिक सायन्समध्ये तुमचं जर BVOC झालं असेल तर हे जे तुमचा हेल्थ विभाग आहे, आरोग्य विभाग आहे शासनाचा, त्यातल्या काही जागा जेव्हा निघतात तेव्हा तुम्ही अप्लाय करू शकता. अरे वा. आता यानंतर एक मला विचारायचं आहे की प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्ष कामाचा अनुभव त्यांना दिला जातो का? आपण सांगितलं होतं की 60% प्रॅक्टिकल आणि 40% थेरॉटिकल असं होतं. त्यांना प्रत्यक्ष कसं आपण कामाशी संबंधित त्यांना जोडून घेऊ शकतो तरुणांना? आमच्या जे ज्युनियर कॉलेजचे स्टुडंट्स आहे यांना एक तर इंडस्ट्रियल व्हिजिट्स असतात प्रत्येक वेळेस. दर आठवड्याच्या शेवटी आम्ही इंडस्ट्रियल व्हिजिट देत असतो. त्यांच्या जे काही आता जसं आता फूड प्रोडक्टशी संबंधित जर इंडस्ट्रीज आहेत तर आपण तिथे जाऊन प्रत्यक्ष त्यांना ते कार्य दाखवत असतो. तिथे कोणत्या मशिनरीज वापरल्या जातात, त्याचं कार्य कसं असतं आणि तिथले जे वर्कर्स आहेत, तिथले जे स्टाफ आहे, तर त्यांना हे मुलं विविध प्रश्न विचारून एक प्रॅक्टिकली व्यवसाय कसा चालत असतो तो त्या संबंधित जे प्रश्न आहे ते विचारून त्यांच्याकडून आपण म्हणजे नॉलेज घेत असतो. दिवाळीच्या सुट्टीत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही विविध कोर्सशी संबंधित ज्या इंडस्ट्रीज आहे त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करून तिथे ऑन जॉब ट्रेनिंगसाठी मुलांच्या बॅचेस पाठवतो. अच्छा. हां, तर म्हणजे 10 जणांची एक बॅच, त्यांच्या रिक्वायरमेंट्स प्रमाणे आपण तिथे मुलांना पाठवतो ऑन जॉब ट्रेनिंगला आणि त्यांना ते आत्मसात करायची पण संधी मिळते आणि ॲक्च्युअलमध्ये जाऊन ते वर्क शिकतात. अच्छा, म्हणजे प्रशिक्षणाचा कालावधी असा काही ठरलेला असतो का पण मग? हो, म्हणजे जसं आता 2 महिने 3 महिने असं ठरला असतो, तर साधारणतः सुट्ट्यांच्या पिरियडमध्ये मुलांना आम्ही पाठवतो. म्हणजे प्रत्यक्ष फील्डवर जाणं आणि तरुणांच्या मनात त्यांना जिथे कुठे काही शंका येत असेल किंवा जिथे जिज्ञासा असेल की हे काय आहे आणि कसं चालतं, तर हे त्याचं शंका निरसन तिथे होऊ शकतं, अगदी प्रत्यक्ष जागी होऊ शकतं. श्रुती हो, आपण नमस्कार अमरावती या कार्यक्रमाअंतर्गत व्यवसाय प्रशिक्षणातून रोजगाराच्या संधी या विषयावर बातचीत करत आहोत आणि या विषयावर बातचीत करण्यासाठी आज आपण आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे प्राध्यापक पल्लवी उमेकर शिंदे मॅडम यांना, ज्या स्वामी सतरामदास ज्युनियर कॉलेज दस्तूरनगर अमरावती फूड टेक्नॉलॉजी विभाग HSC व्होकेशनल इथं कार्यरत आहेत. मॅडम, आता आपण अगदी मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येतो आहोत. मला आता पुढे आपल्याला असं विचारायचं आहे की व्यवसाय प्रशिक्षणाबाबत युवकांमध्ये कोणते गैरसमज आहेत? आपण आता शिक्षकी पेशामध्ये आपण आहात, तर याबाबत आपण काय सांगाल? आज असं झालंय की 45% वाला मुलगा सुद्धा म्हणतो की मी सायन्स घेतो. अजून एक मी शैक्षणिक क्षेत्रातला सगळ्यात मोठी समस्या सांगते की कॉम्पिटिशन्स इतकी वाढली आहे स्कूल्स आणि हे प्रत्येक ठिकाणी ज्याला त्याला वाटते मी सायन्सच घेतलं पाहिजे किंवा हे एक अट्टहास जो पाहायला मिळतो पालकांमध्ये की क्षमता नसतील तरीही त्या मुलांना नाही हेच करायचं. तर मी जेव्हा आम्ही कन्व्हिन्स करतो पॅरेंट्सला, फूड प्रॉडक्ट्स टेक्नॉलॉजी म्हटलं तर एक तो त्याच्याबद्दल अज्ञान खूप आहे आणि फूड आहे का, मग ते काय तो काय मुलगा आहे आमचा तो काही तो हे नाही करणार, कुकिंग नाही करणार असं नाही. पण मी अशा पॅरेंट्स जे कोणताही विषय मॅडम कमी नाही आहे, कोणताही विषयातलं ज्ञान किंवा कोणतंही ज्ञान हे कमी लेखल्या नाही गेलं पाहिजे, कारण की प्रत्येक विषयाची स्वतःची एक महती आहे. पर्टिक्युलर सब्जेक्ट्स बद्दलच पॅरेंट्स सकारात्मक असतात आणि काही विषयांमध्ये त्यांचं म्हणजे असं धारणा करून बसले की याच्यात गेल्यावर पुढे काहीच करिअर नाही. कौशल्य विकासाचा जो एक विषय आहे
तो त्यामध्येही मुलाला सोबत शिक्षण घेऊ द्यावं किंवा कौशल्य त्याचं विकसित व्हावं. मॅडम, आता या अनुषंगाने पुढे एक असं विचारायचं आहे की हा पण एक प्रश्न इथे उपस्थित होऊ शकतो की आपण या क्षेत्रातनं जेव्हा जातो आहे, व्यवसाय प्रशिक्षण घेतो आहे, तर इथे कॅम्पस येतो का? कॅम्पस थ्रू आपलं पोस्टिंग होतं का? किंवा मग दुसरीकडे आणखीन अशा हमीच्या संधी आहेत का? म्हणजे व्यवसाय करणं हा तर एक हमीचा त्यांचा झालेलाच आहे भाग. जर त्याला कुठेतरी नोकरी म्हणूनच करायची आहे तर तसं पण त्याच्यासाठी काही असं क्षेत्र उपलब्ध आहे का? हो, आता हे जे ITIs आणि व्होकेशनल डिपार्टमेंटच्या अंतर्गत व्यवसाय प्रशिक्षण जे विभाग आहे त्याच्या अंतर्गत आणि ITI संलग्नित अनेक रोजगार मेळावे होत असतात. तर शासनाकडनं पण पुष्कळ आपल्याला त्याच्यामध्ये आमच्या जो विभाग आहे त्यामधून कौशल्य विभागातर्फे जे रोजगार मेळावे आहेत ते आयोजित केले जातात आणि त्याच्यामधून विविध कंपनीज किंवा विविध सगळे ज्या संस्था येतात आणि त्यांच्या मार्फत मुलांचे तिथे जे शैक्षणिक कागदपत्र घेऊन त्यांचे इंटरव्ह्यूज घेतले जातात तिथे आणि त्यातून त्यांना ज्यांच्या अपॉइंटमेंट्स व्हायचे आहे त्यांना मिळतात. व्यवसाय प्रशिक्षणानंतर आता घेतलेलं आहे, पण आता त्याला विचार आहे की मला व्यवसायच करायचा आहे. व्यवसायासाठी सगळ्यात महत्वाचं आहे भांडवल. हे जे भांडवल लागणार आहे यासाठी सरकारी काही अनुदान योजना आहेत का? तर याबाबत आपण काय सांगाल? तर व्यवसाय करायचा आहे तर मॅडम जिल्हा उद्योग केंद्र DIC भरपूर उद्योगांसाठी DIC लोन देत असतं आणि त्याच्यामध्ये सबसिडी भरपूर आहे. आता PMPG जे झालेलं आहे पंतप्रधान रोजगार योजनेतलं जे केसेस होतात आहे DIC मधनं आणि पंतप्रधान रोजगार योजनेमधल्या ज्या काही केसेस आहे या नॅशनलाइज बँकेतनं तुम्हाला करता येतात. मुद्रा लोन आहे. तर तुम्हाला जो व्यवसायाचा सेटअप टाकायचा आहे त्यासाठी सगळ्यात चांगला गायडन्स जो आहे जो जिल्हा उद्योग केंद्रातनं तुम्हाला मिळतो. आणि तिथे भरपूर उद्योग त्यांच्या ज्या यादीमधले पुष्कळ सारे उद्योग आहे ते तुम्हाला टाकता येतात आणि त्याच्यातनं तुम्हाला तिथनं पूर्ण तुम्हाला प्रपोजल टाकणे, तुम्ही तुमचे प्रोजेक्ट रिपोर्ट्स तयार करणे, तर तुमच्या केसेस सँक्शनिंगसाठी टाकणे, तुमचे बाकीचे बँकेचे कागदपत्र, तुमच्या एलिजिबिलिटीज काय असाव्या हे सगळं तुम्हाला नॉलेज तिथून आम्ही पण देतो त्यांना आणि त्याच्यानंतर त्यांना तिथे पण जाऊन गायडन्स मिळतो. MIDC मधूनही जो काही गायडन्स मिळू शकतो तर तिथे जाऊन पण एक जो विभाग आहे तिथून तुम्ही गायडन्स घ्या. तिथून कशी तुम्हाला जागा कशी पाहिजे किंवा कोणता उद्योग करायचा आहे त्याचं खरंच आज मार्केट आहे का, तुम्ही त्याच्यात किती लेवलपर्यंत सक्सेसफुल होऊ शकता याचा गायडन्स पण आपल्याला MIDCतील विविध उद्योजक वगैरे यांचे गेस्ट लेक्चरच्या द्वारे तुम्हाला जे मिळू शकतो विद्यार्थ्यांना बरेचसं गायडन्स मिळतं. तर मॅडम, आता जाता जाता आपण आमचे जे सगळे श्रोते आज मुलाखत ऐकत आहेत, तरुण श्रोते पण आहेत, तर त्यांना आपण काय संदेश द्याल? तरुण विद्यार्थ्यांना माझा हा एक संदेश आहे की तुम्ही जे डिग्री एज्युकेशन आहे ते एज्युकेशन तुम्ही सोबत घेता आहे पण तुम्ही त्याचं म्हणजे फक्त मी याच्यावरच डिपेंड राहील, याच्यावरच अवलंबून आहे, हे एक धारणा आहे तुमची की बा मी हे करतोय आणि याच्यातनंच पुढे, तर ही तुम्ही कुठेतरी एक वेगळी ठेवली पाहिजे आणि याच्यातनं दुसरं पण तुम्ही एक सेकंड ऑप्शन त्याच्यामध्ये स्वतःसाठी ठेवा. कारण आजचा काळ असा आहे की तुम्ही फक्त एका एज्युकेशनवर अवलंबून राहू नाही शकत किंवा एक डिग्री मिळाली तरी तुम्हाला त्याला सप्लिमेंट कोर्सेस करावे लागतात. कोणतं क्षेत्र आणि कोणताच विषयातलं ज्ञान हे कोणतंच कमी लेखायचं नाही किंवा हा एक साधा विषय आहे किंवा काही हे नाही. आज मी एक स्पेशल उदाहरण देऊ शकते की आपण कधी इमॅजिन केलं नव्हतं चहासारखा ब्रँड होऊन गेलेला आहे आजकाल आणि चहाचे ब्रँड्स डेव्हलप करणाऱ्यांचे आउटलेट्स आहेत प्रत्येक ठिकाणी आणि त्यांनी ज्या फ्रँचायझीज दिल्या आहे तर फ्रँचायझी घेऊन प्रत्येक शहरांमध्ये आज त्यांचे लाखो करोडोमध्ये बिझनेसेस चालले आहेत. जसं आता आपले माननीय पंतप्रधान म्हणतात आहेत की कौशल्य विकास हा झाला पाहिजे आणि सोबत सोबत व्होकल फॉर लोकल असलं पाहिजे. तर जसं आपण म्हणालात की चहाचा जो एक ब्रँड झालेला आहे तर आपल्या इथे काय आहे आणि आपल्याला काय लोकांना चांगलं द्यायचं आहे ह्याचं जर योग्य नियोजन केलं आणि अर्थात आता आपण म्हणालात की त्याला जिल्हा उद्योग केंद्रामार्फत आर्थिक सहाय्य पण मिळू शकतं, या सगळ्या जोडीला घेऊन तो त्याचं जे स्वप्न आहे, ध्येय आहे तो साध्य करू शकतो. मॅडम, आज आपण इथे आलात आणि व्यवसाय प्रशिक्षणातून रोजगाराच्या संधी या विषयावर इतकी छान चर्चा केली, माहिती दिली आणि मार्गदर्शनही केलं आमच्या श्रोत्यांना जे तरुण आहेत. तर त्यासाठी मी व्यक्तिशः आणि आकाशवाणी अमरावतीतर्फे आपली खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. श्रोत्यांनो, आत्ताच आपण विविधांतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात व्यवसाय प्रशिक्षणातून रोजगाराच्या संधी याविषयी प्राध्यापिका पल्लवी उमेकर शिंदे यांच्याशी अवंती मोरे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. भाग पहिला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं अवंती मोरे यांचं, तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांनी दिलं होतं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.
माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.